बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचं उपोषण सुरूच आहे। प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आता त्यांनी घेतलेला आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचं प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। आम्ही होळी न करता आज आम्ही स्वतःची जमीन वाचवण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत। परंतु सरकारला काय करायचं कळत नाही की सरकारला अजूनपर्यंत आमची मागणी सरकार सकारात्मक घेत नसेल तर आम्ही करायचं काय, हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरंच सरकार हे मायबाप असतं, जे निकषात बसत नसतं ते निकषात बसवायचं असतं आणि लोकांना न्याय द्यायचं असतं। परंतु आज सरकार आमच्या या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतोय आणि म्हणून आम्ही एक चंग बांधलेला आहे। जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही।